श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक क्षण डोळे मिठा आणि मनात प्रश्न विचारा, मी जे करतो आहे ते खरंच समाधानासाठी आहे की कुठेतरी खोलवर कुणाशी तरी तुलना, स्पर्धा आणि लोभ दाटलेला आहे. आपल्याला हवं असतं सुख, समाधान, प्रतिष्ठा, पण आपण धावत असतो संपत्ती, ईर्ष्या आणि लोभामागे. या धावपळीत आपण हरवतो मनाचं शांतीचं गाणं, आपुलकीचं हास्य आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःची खरी गरज काय आहे याचं भान. आजचं हे विचारमंथन, लोभ म्हणजे काय, ते कसं आपल्या आयुष्याचा श्वास गुदमरवतो आणि संत कबीरांसारख्या संतांनी त्याविषयी काय सांगितले आहे हे जाणून घेणं म्हणजे आपल्या आत्म्याचं एक मौल्यवान स्पर्श आहे. लोभ माणसाला नरकाकडे नेणारा मार्ग. एक आध्यात्मिक विचार. माणूस जगतोय पण कुणासाठी? कधी कधी वाटतं स्वतःसाठी, पण वास्तवात तो जगतोय एक अंत न येणाऱ्या लोभासाठी. लोभ म्हणजे काय? लोभ म्हणजे फक्त धनाची हाव नाही, तर ती जी गोष्ट आपल्या गरजेपलीकडची आहे ती मिळवण्यासाठी मनात निर्माण होणारी तीव्र आकांक्षा, तोच खरा लोभ. संत कबीर म्हणतात, काम, क्रोध, लोभ ही माणसाच्या नरकाची 3 दारे आहेत. माणूस कितीही रागावला तरी वाघासारखा होणार नाही, पण लोभ वाढला तर त्याची खालची थोडीशी वस्तूही पुरेनाशी होते. गरिबीत मर्यादा असते, संपत्तीत वाढते, पण लोभात अंतच नसतो. गरीब असताना माणसाला 2 घास आणि 1 कपड्याची जोडी आणि 1 निवारा पुरेसा वाटतो. पण जसा पैसा वाढतो तसं हळूहळू कार हवी, मग दुसरी गाडी, मग मोठं घर, मग दुसरा शहर, मग इतरांच्या गोष्टीपेक्षा वरचढ ठरण्याची हाव. पैसा वाढतो पण समाधान घटतं, कारण गरज वाढलेली नसते, लोभ वाढलेला असतो. संत कबीर यांची शिकवण, नावेतील पाणी. कबीर म्हणतात, पानी वाडो नाव में, घर में बाडो धाम, दोनों हात उलीचिये यही सयानो काम. नावेत पाणी भरलं की धोका होतो, घरात अति धन साचलं तरी तिचा धोका. पाण्याची गरज नावेला असते, पण ती नावेसोबत खाली राहायला हवी. असाच धनाचा उपयोग समाजासाठी असायला हवा. घरात साठवला तर तो मनाच्या गर्वाचं कारण बनतो. लोभी माणसाचं मन कधीच समाधानी राहत नाही. एकदा एक श्रीमंत माणूस मोठा बंगला बांधतो, पण शेजारी त्याहून मोठा बंगला बांधू लागतो. मग तो श्रीमंत माणूसही अस्वस्थ होतो. हेच लोभाचं व्यसन, जे माणसाला यशाच्या शिखरावर नेऊन शांततेच्या खोल गर्तेत ढकलतं. वैराग्य नव्हे, विवेक. संत कबीर यांनी वैराग्य सांगितलं, पण त्याचा अर्थ आहे स्वतःपुरतं साठवू नका. जीवनात विवेक ठेवा, समाजासाठी जगा, तेव्हा खऱ्या अर्थाने धन पवित्र ठरतं. समाधानाचं खऱ्या अर्थाने जीवन. शेवटी असं म्हटलं पाहिजे, माझ्याकडे थोडं आहे पण मी समाधानात जगतोय, कारण मी माझ्या गरजा ओळखतोय. लोभ नव्हे. लोभ माणसाला संपवतो, पण समाधान माणसाला साजरं करत असतं. आणि म्हणूनच लोभ माणसाला नरकासारख्या असंतोषाच्या आगीत ढकलतो, तर समाधान त्याच्या स्वर्गासारख्या शांतीच्या सावलीत बसवतं. थोडं मिळालं तरी चालेल, पण त्यात प्रेम असो, शांती असो आणि संतोष असो, हीच खरी संपत्ती आहे. संत कबीरांनी शिकवले, जे लोभी त्याला शांती नशिबी येत नाही, पण जो समाधानी त्याला लोभाची गरज भासत नाही. आपण एकमेकांशी नाही, आपल्या लोभाशी स्पर्धा करायला शिकूया. गरजा ओळखूया, अति हाव टाळूया आणि मनातल्या समाधानाशी एकरूप होऊया. माझ्याकडे थोडं आहे पण मी समाधानात जगतो, कारण मी माझ्या गरजा ओळखतोय, लोभ नव्हे. हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर नक्की शेअर करा आणि साधना स्वामी गुरुमौली या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, जेथे भक्ती आहे, विचार आहे आणि अंतर्मनाला शांती देणारे शब्द आहेत. चला तर मग भेटूया एका नवीन विचारासोबत, एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.